आता तयार झालेला डोसा काढून घेऊया. तर आता इथे तुम्ही बघू शकता. तर आता सांबार मला जरा थोडंसं जास्त करायचं आहे, त्यामुळे इथे महेश यांनी मस्त फ्रेश कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना आणलेला आहे. तर चला मंडळी, मी आणि महेश नाश्ता करून घेतो. तर मंडळी, आता नाश्त्यामध्ये मी केतूला डब्यामध्ये बटाट्याचे पराठे देते. प्रत्येकाला 2-2 बटाट्याचे पराठे मी करते. त्यामुळे आज लंचमध्ये डोसेच करणार आहे आणि नाश्त्याला मी 2-2 पराठे खाणार आहे. तर इथे केतूला 2 तयार करते आणि तिला आता टिफिनला पाठवते, कारण ती सकाळीच गेलेली आहे. तिला 11 वाजता टिफिन द्यायचं आहे. तर त्यामुळे तिला 2 बटाट्याचे पराठे करून देते मी. तर मंडळी, इथे माझे पराठे तयार झालेले आहेत. तर आता आम्ही नाश्त्याला फक्त 2-2 पराठे खाणार आहोत. आता हे पराठे मी काढून ठेवते. तर चला, पराठ्याचं काम झालेलं आहे. तर मी आणि महेश पराठे खाऊन घेतो, कारण वेदांतला वेळ आहे. वेदांत पण खाणार आहे आज, परंतु आत्ताच त्याने जस्ट दूध पिलेलं आहे. त्यामुळे आम्ही दोघंजणं नाश्ता करून घेतो. आता ह्याच्याबरोबर मी सॉस घेणार आहे. सॉस बरोबर छान लागतात पराठे, नाहीतर खोबऱ्याच्या चटणीवरती पण खूप छान लागतात. तर चला मंडळी, मी आणि महेश नाश्ता करून घेतो. झालं का बुकिंगचं काम? महेश आणि वेदांत ट्रेनचं बुकिंग करत आहेत. म्हणजे ऑगस्टमध्ये आता गणपती बाप्पा येणार आहेत, तर आम्हाला गावाला जायचं ट्रेनचं तिकीट काढतायत ते दोघंजणं. तर चला, आता आम्ही दोघंजण नाश्ता करून घेतो. चला मंडळी, खाऊन घेते मी. त्यांचं चालू आहे अजून. मस्त आलं वेदांत, तुला आवडेल खायला. छान झालं. भूक लागली आहे. आज आमचा नाश्ता 11 वाजता चालू आहे. ते महेश यांनी मस्त फ्रेश कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना आणलेला आहे. तर आज मी पुदिन्याची मस्त अशी चटणी पण करणार आहे. तर मंडळी, आता मी दुपारच्या लंचची तयारी करते. आज लंचमध्ये आहे मसाले डोसा आणि सांबार. तर आता मला डाळ कुकरला लावायची आहे. तर आज सांबारमध्ये दुधी भोपळ्याचा वापर करते, कारण माझ्याकडे दुधी भोपळा आहे. आणि आता टॅमॅटोसुद्धा घालते. टॅमॅटो आणि दुधी भोपळा आणि कांदा मी सगळं मोठं मोठं कट केलेलं आहे. सांबारमध्ये सगळं असं मोठं मोठं कट केलेलं खूप छान लागतं. तर आता याचं मी कुकर लावते. खाली डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर चला, इथे मी कुकर लावलेलं आहे आणि इथे मी जस्ट आता पनीरसुद्धा बनवून घेतलेले आहे. तर हे थंड केल्यानंतर गाळून घ्यायचं आहे मला. तर आता सांबारला मी फोडणी देते. इथे मोहरी घातलेलं आहे, कढीपत्ता घालूया, हिंग घालायचं थोडंसं. आता आपल्याला डाळ घालायची. तर या डाळीतच मी सांबार मसाला घातलेला आहे, लाल तिखट घातलेलं आहे, चिंच घातलेली आहे. सगळं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि चिंचसुद्धा घातलेली आहे. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे. तर आता सांबार मला जरा थोडंसं जास्त करायचं आहे, त्यामुळे मी त्या प्रमाणात पाणी घालते. तर मंडळी, इथे आपला सांबार रेडी झालेला आहे. आता फ्रेश कोथिंबीर घालायची आणि मस्त असं सांबार रेडी आहे. खूप सुंदर रंग आलेला आहे आणि चवीला पण एकदम मस्त झालेला आहे. तर चला, आता सांबार बाजूला ठेवते मी. मंडळी, आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे. तर इथे मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबिरी इथे घेतलेली आहे, उडीद डाळ आणि मेथ्या आणि जिरा आणि मोहरी. आता तेल ओतून घेऊया आपण. आणि आता तेल गरम करून. तर आता तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं जिरा मोहरी. जिरा मोहरी छान तडतडलेलं आहे. हिंग घालायचं आहे. त्यानंतर घालायचं आपल्याला हिरव्या मिरच्या, कढीपत्ता
थोडंसं लसूण, त्यानंतर घालायचं आपल्याला उडीद डाळ आणि मेथ्या. आणि आता हे परतून घेऊया. तुम्ही हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या पण कट करू शकता. मेथ्या आणि उडीद डाळ तेलावरती छान अशी परतून घ्यायची. आता आपण यामध्ये घालूया कांदा उभा चिरलेला. ठसका यायला लागलेला आहे. आणि आता हा कांदा सुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे. लालसर नाही करायचं आहे आपल्याला, फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता कांदा छान परतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता यातच आपण हळद पण घालूया. आणि आता आपल्याला कांदा जास्त परतून द्यायचा नाही आहे. आता यात पाणी घालायचं आपल्याला. आणि आता या स्टेजला आपण यामध्ये घालायचं आहे कुस्करलेला बटाटा. थोडाफार मी कुस्करलेला आहे याच्यात, कारण आपल्याला जी बटाट्याची भाजी करायची आहे ती बटाट्याची भाजी आपल्याला डोश्याला स्प्रेड करायची आहे. त्यामुळे थोडीशी ही पातळ करायची असते. थोडंफार आपल्याला हे स्मॅश करायचं आहे. सगळे घालून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपली बटाट्याची भाजी थोडीशी ओलसर झालेली आहे. आणि अशीच भाजी आपण डोश्याला लावायची, म्हणजे थोडीशी पातळ असते ही भाजी, स्प्रेड करायला पण मस्त जमते. तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. आणि आता थोडीशी कोथिंबीर घालायची. तर आता हे आता भाजीचं मी बाजूला ठेवते. आता आपण मसाले डोसा करायला घेऊया. आणि तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त फुलले. तर आता इथे मी पीठ काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये. आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडूया. आणि ह्याला थोडंसं तेल लावून घेऊया. आणि आता डोश्याचं पीठ घालायचं आपल्याला. आणि आता आपण याच्यामध्ये भाजी घालायची. आणि आता ही भाजी आपल्याला स्प्रेड करायची. थोडीशी अजून भाजी घालते. आणि आता आपण साईडनी तेल सोडूया. तर आता खालच्या बाजूने आपला जो मसाले डोसा आहे तो छान असा भाजला गेलेला आहे. साईडच्या कडा सोडायचे. सगळ्या कडा सोडलेल्या आहेत. आता आपण ह्याला अशा पद्धतीने पलटून घेऊया. दोन्ही बाजूने हे भाजून घ्यायचे आपल्याला. आणि बघू शकता किती मस्त सुंदर रंग आलेले आपल्या डोश्याला. आता तयार झालेला डोसा काढून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला क्रिस्पी असा डोसा झालेला आहे. वाव, मस्त. आता पुन्हा आपण थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. आणि आता आपण
यावरती पीठ पसरवून घेऊया. हा थोडासा मी मोठा करणार आहे. आता डोसा थोडासा भाजला गेलेला आहे खालच्या बाजूने आणि आता आपण ह्याच्यावरती भाजी घालायची. आता ही भाजी स्प्रेड करून घेऊया. आणि तर तेल सोडूया साईडनी. आणि आता आपण साईडच्या कडा सोडायच्या आहेत. आणि आता आपण ह्याला फोल्ड करूया अशा पद्धतीने. वा, मस्त झालेला आहे. आता दुसरा डोसा आपला रेडी झालेला आहे, तर इथे ठेवून देऊया आपण. वा, मस्त. तर अशा पद्धतीने सगळे डोसे करते आणि आता मी सगळ्यांना जेवायला वाढते. आता केतूला मी पहिलं ताट तयार करते, सांबार वाढते. त्यानंतर इथे तयार केलेली आहे चटणी. मस्त अशी खोबऱ्याची चटणी. मस्त असा आपला मसाले डोसा रेडी आहे. तर आता पहिला केलेला डोसा मी केतूला देते. केतू, हात धुतले बाळा. मग आता आमची केतू आलेली आहे. झाला क्लास? मस्त मसाला डोसा केलाय. खाली बसा मॅडम. हां, धू. तर चला मंडळी, सगळ्यांसाठी मसाले डोसे करायचे, त्याचबरोबर वेदांचा पनीर मसाला डोसा पण करायचा आहे. तर चला पटपट करून घेते. बरेच दिवसापासून एका साईटवरती आम्हाला जायचं होतं, कारण त्यांचा सतत फोन येत होता आणि आज संडे असल्यामुळे महेश यांना वेळ होता. आणि आम्ही त्या साईटवरून घरी येताना आम्हाला थोडीशी भूक लागली होती, त्यामुळे आता इथे आम्ही या स्टॉलवरती आलो आहोत. पाणीपुरी असं बसून खायचं का उभं राहून खायचं? अच्छा, भरून देणार सगळं. तर आमची पाणीपुरी आलेली आहे. पहिले पाणीपुरी खाऊन घेऊया का, नंतर बघा. हां, तुम्हाला तयार करू? अरे बापरे, वारा आला. बघू आता खाऊ शकतो. समोसा आलेला आहे. एक प्लेटच आहे ना ही? बघू गरम गरम आहे का. बरेच दिवसांनी खाते, वर्षांनी. खा ना तू. आज काय एवढं गरम नाही आहे. चांगलं आहे समोसा. बरं आहे, आवडला ना. छान आहे. आमचं खाऊन झाल्यानंतर शेजारीच एक टायटनचं शॉप होतं, तिथे आम्ही घड्याळ बघायला आलो होतो. महेश यांना बरेच दिवस झाले चांगलं असं घड्याळ घ्यायचं आहे, तर तेच बघायला आलो होतो. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.